आता आमची भाऊजाई अमृता वहिनी म्हणते देवेंद्र असा हुडीबिडी घालून जायचा, असा गॉगल विगल घालायचा आणि रात्रीच्या अंधारात रात्रीच अंथरुणातनं जायचा. मी म्हणायची देवेंद्र तू असं कुठे जातोयस आणि काय करतोयस देवेंद्र? अरे जे राम शिंदे पाशा पटेल माझे गुरु आहेत म्हणताय त्याच्यावर शिष्याची लायकी काय आहे ती कळते. मला बोलायचं नाही त्याच्यावर. ते असं सांगतात की अगं तुझ्या बापाला पोरं कशी झाली ते तर सोड, तुला पोरं कशी झाली ते बी मला माहिती आहे. काय भाषा आहे, काय गलिच्छपद आहे. आपल्या लेकीच्या आपल्या नातीच्या वयाच्या माणसांशी आपण काय पद्धतीने बोलतो. यांना कटेंगे बटेंगे करावं लागले. अरे काय कटत नाही भेटत नाही असलं कुठे होत असते काय. मी राम शिंदेवर एक शब्द बोलणार नाही. त्याचं कारण असं आहे आपल्याला प्यादे मारायला आवडत नाही. वजीर हाणला पाहिजे आणि वजीर हाणायचा म्हणजे फडणवीस हाणायचा ठरला पाहिजे. की तुम्हाला जर कुणी तिकडे बाई दिसली तर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आणा, आपण तिचं नाव यादीतनं काढून टाकू. का कशासाठी? काय देवेंद्र फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला पैसे दिले का? काय एकनाथ शिंदेने तापोळ्याची जमीन विकून दिले? इतर नात्रानंद जवळ माझं गाव आहे. माझा बाप 30 वर्ष तिकडे सरपंच होता. खूप वर्ष त्यांनी मुंडे साहेबांचे सहकारी म्हणून काम केलं. माझी एक भाऊजाई त्याच भागातली फड आहे, दुसरी भाऊजाई कांदे आहे, तिसरी भाऊजाई माझी केंद्रीय आहे. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये आमच्याकडची जी हुंडा पद्धत जर बघितली तर वंजाऱ्यांना ढिगानं हुंडा द्यायचा ना. तुम्ही सगळ्यांनी आपल्या बहिणींची लग्न लावून दिली असतील, आपापल्या ऐपतीनं तुम्ही लग्न लावून दिलं असेल. कधी तुम्ही 2 लाख खर्च केले असतील, कुणी 5 लाख, कुणी 10 लाख, कुणी वावर विकला असेल, कुणी गहाण टाकला असेल आणि बहिणीला तुम्ही तुमच्या लग्न लावून दिली असतील. काही उपकार केला का? उपकार नाही केला. जगावेगळं नाही केलं. जगाची रीत आहे ती तुम्ही केलं. काय त्याच्यात मोठी गोष्ट आहे? तुम्ही बहिणीला मिक्सर दिला, कुकर दिला, टीव्ही दिला, फ्रीज दिला, सोफा दिला. उपकार केला का? जगाची रीत आहे ना. तुम्ही 5,000चा मिक्सर दिला. काय लग्नाच्या मांडवात रुकवतात बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 5,000चा मिक्सर दिला. लावला बॅनर? हा तुम्ही काय बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 10 लाख दिलं तुम्ही. लाडक्या बहिणीला 5 तोळे सोनं घातलं. लावला बॅनर तुम्ही? नाही लावला. तुम्ही कधी बहिणीला भेटायला गेलात, बहिणीनं सांगितलं असेल अरे दादा तुझ्या दाजीची लय गळगळ चालली बघ, सोयाबीनला बी भाव नाही, पोराला काही नोकरी नाही आणि योग पुरीचं अजून उजवायचंय आणि सारखं सारखं दाजी आजारी पडायला येतं आणि तुझे पैसे नंतर देते. पण जरा पैसे देतोस का? भावानं असेच 10-5 हजार रुपये दिले असतील, गुपचुपच हातात दिले असतील बहिणीच्या. घातले ना माय, घातले ना दादा हो बहिणीच्या हातात पैसे. काय बस स्टँडला येऊन बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 10,000 देऊन आलो म्हणून. तुम्ही बहिणीला कधीही बॅनर लावला नाही. का केलं नाही? कारण तुम्हाला बहिणीच्या नात्याचा सन्मान कळतो, तुम्हाला बहिणीचा आदर करायचं कळतं, तुम्हाला तुमच्या बहिणीच्या गरिबीची टिंगल उडवत नाही. तुम्ही भाऊ आहात त्यामुळे तुम्ही बहिणीला दिलं घेतलेलं काढत नाहीत. हे बदमाश लोक बॅनर लावतात कारण यांना बहिणीचं नातं कळत नाही. हे बहिणीच्या आडून यांच्या मताची बेगबी करतात. यांना जर बहिणीचं नातं कळलं असतं तर ह्यांनी आपल्या बहिणीला दिल्या घेतल्याचं धमकावलं नसतं. हे दादा लाव रे एक व्हिडिओ. काय म्हणतोय तो धनंजय महाडिक कोल्हापूरचा? तो सांगतो की अरे जर ह्या बायका जर तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिसल्या तर व्हिडिओ रेकॉर्ड करून आणा, मी बघतो. काय बघतो म्हणतो? तो म्हणतो की आम्ही पैसे दिले आणि त्यांच्या मोर्चात जाता का तुम्ही? अरे तू पैसे दिले म्हणजे काय तुझ्या बाप जात्याची इष्ट टाकून दिले का? काय देवेंद्र फडणवीसांनी तिकडचा ना हा लावा आवाज करा. आवाज आहे का? आवाज बघा. आवाज येत नसेल तर वेळ जाऊ देत, वेळ नाही घालवत मी त्याच्यामध्ये. धनंजय महाडिक सांगतायत की तुम्हाला जर कुणी तिकडे बाई दिसली तर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आणा, आपण तिचं नाव यादीतनं काढून टाकू. का कशासाठी? काय देवेंद्र फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला पैसे दिले का? काय एकनाथ शिंदेने तापोळ्याची जमीन विकून दिले? हा का अजित पवारांनी आम्हाला बारामतीची एखादी प्रॉपर्टी विकून पैसे दिले? कशापायी बोलताल तुम्ही? अरे ज्यानं इथं लाडकी बहिणीची योजना वाचली त्यानंच लोकसभेत आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला होता. हे काय विसरलो का आम्ही? तुम्ही कुणाला नाटक सांगताय? काय पद्धतीचा गलिच्छपणा केला जातो? दादा हो भाषा काय चालली आहे यांची? सगळी राजकीय संस्कृती रसातळाला घालवली. अरे सहज माणूस म्हणू शकतो. आम्ही म्हणतो पवार साहेब आपल्यासाठी बाप माणूस आहे, आपण बोलतो ना. हा उद्धव साहेब आमच्यासाठी कुटुंब प्रमुख बाप माणूस आहे. त्या जयश्री थोरात तिकडे संगमनेर मध्ये म्हणाल्या की माझ्या बापाने अगदी बाप माणसासारखी सगळ्यांची काळजी घेतली. काय बोलावं त्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी? सुजय विखे आणि आपण त्यांना आसमान दाखवले लोकसभेत, रोहित दादांनीच दाखवले. हा येते का आवाज? बघा बरं काय म्हणते ते. काय ते जयश्री थोरात बोलल्या?
आवाजाचा प्रॉब्लेम होतोय बहुतेक. काय म्हणतायत? जयश्री थोरातांच्या बद्दल बोलताना वसंतराव देशमुख म्हणतात तिथे, ते असं सांगतात की अगं तुझ्या बापाला पोरं कशी झाली ते तर सोड, तुला पोरं कशी झाली ते बी मला माहिती आहे. काय भाषा आहे, काय गलिच्छपण आहे. आपल्या लेकीच्या आपल्या नातीच्या वयाच्या माणसांशी आपण काय पद्धतीने बोलतो. अरे आम्हाला इतका अभिमानाने आम्ही ही गोष्ट सांगू शकतो की मी आदरणीय पवार साहेबांना पहिल्यांदा भेटल्यावर म्हटलं होतं, पवार साहेब आपण मला बोलावून घेतलंय पण मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे, साहेब मी चळवळीत असताना आपल्यावर टीका केली. किती आपुलकीने त्या माणसाने सांगावं, देव माणसाने. मला पवार साहेब म्हणतात, चळवळीतून तुम्हाला भूमिका मांडायच्या तुम्ही मांडल्या, पण तुमच्यामध्ये बदल करण्याचं धाडस आहे आणि तुमच्यासारख्यांना साथ देणं हे वडीलधारे म्हणून आमचं कर्तव्य आहे. ते आदरणीय पवार साहेब कुठे? काय पद्धतीची भाषा चालली, काय पद्धतीचं यांचं नाटक चाललंय. गलिच्छ पद्धतीने महापुरुषांचा अपमान करतात. एकनाथ शिंदे तिकडे छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन खोटी शपथ घेतात. आम्ही 50 वेळा म्हटलं की जो विषय स्टेटचा नाहीच आहे, जो विषय केंद्राचा आहे, तुमची नियत असेल इथे आणि तुम्हाला इंदिरा साने खटल्याच्या नुसार जर ती मर्यादा वाढवायची असेल तर असेंब्लीमध्ये रिझोल्युशन पास करा, केंद्रात पाठवा, केंद्रात तुमचं बहुमत आहे, वाटेल ते सगळे कायदे करता. मग तिथे कायदा का करता येत नाही? जमलं नाही त्यांना करायला, पण इथे खोटी शपथ घेतात. हीच सगळी माणसं जे इंदू मिलच्या स्मारकाला 10 वर्षापूर्वी मोदी आले होते आणि म्हणाले की बाबासाहेबांचं स्मारक उभं करायचं आहे. 10 वर्षात एक वीट तिथं उभी केली नाही या लोकांनी. काय म्हणाले चंद्रकांत पाटील की बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा शिकवली. त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला, आम्ही क्षणात त्यांच्या समितीचा राजीनामा देऊन टाकला. महापुरुषांचा अपमान करतात. छत्रपती शिवरायांचा पुतळा काय पद्धतीने पडला आपण बघितलं. जो पुतळा पडला त्याच्यावरती बोलताना एकनाथ शिंदे अत्यंत बेदरकारपणे म्हणतात ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. काय तुम्हाला आधी माहित नव्हतं? तुम्हाला आधी कळत नव्हतं ताशी 45 किलोमीटरनं वारं वाहतंय? काय समुद्रावर पहिल्यांदा ते वारं वाहत होतं? का लक्षात आलं नाही या सगळ्या लोकांना? का यांनी ते नाटक केलं? अरे त्या समुद्रावर एवढी नारळाची झाडं, झाड पडलं नाही, सोडा झाडावरचं नारळ सुद्धा पडलं नाही. छत्रपती शिवराय आमचा आराध्य आहे, आमचा श्वास आहे, आमचा ध्यास आहे, आमच्या धमन्या धमन्यांमधून वाहणारा इथला ज्वलंत मराठ्याच्या पठारावरचा आमचा इतिहास आहे. त्या छत्रपती शिवरायांचा अपमान करायची यांची डेअरिंग होते का? आणि काल परवा मला अजिबात अपेक्षित नाही की पाशा पटेलांनी या पद्धतीने वागावं आणि बोलावं, अजिबात नाही. पाशा पटेलांचं ते वक्तव्य माझ्यासाठी एवढं धक्कादायक आहे, इतक्या गलिच्छ पद्धतीने भर सभेत माणसं बोलू कसं शकतात. अरे आपण आपल्या घरात बसल्यावर सुद्धा जर आपल्या घरात अगदी मुलगा जरी असेल पण तो आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याच्यासमोर आपण अशी इतकी चिल्लर आणि थिल्लर भाषा करणार नाहीत. इतकी बेदरकार भाषा केली जाते, इतक्या वाईट पद्धतीने बोललं जातं. मला तर असं वाटलं पहिल्यांदा बघितल्यावर की पाशा पटेलची आणि राम शिंदेची काहीतरी दुश्मनी असेल, राम शिंदेला पाडायलाच त्यानं बोललं असेल. कारण एवढं बोलल्यावर राम शिंदे काही निवडून येत नसते. आणि माफ करा, मला काही राम शिंदेवर अजिबात बोलायचं नाही. अरे जे राम शिंदे पाशा पटेल माझे गुरु आहेत म्हणते त्याच्यावर शिष्याची लायकी काय आहे ती कळते. मला बोलायचं नाही त्याच्यावर. मी राम शिंदेवर एक शब्द बोलणार नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्याला प्यादे मारायला आवडत नाहीत, वजीर हाणला पाहिजे, वजीर हाणला पाहिजे. आणि वजीर हाणायचा म्हणजे फडणवीस हाणायचा ठरला पाहिजे. या महाराष्ट्राचं राजकारण, या महाराष्ट्राचा सांस्कृतिक भवताल, या महाराष्ट्राची संस्कृती पाक तलाला जर कुणी नेली असेल तर ती देवेंद्र फडणवीसांनी नेली. अरे काय पद्धतीने जर सत्ताधाऱ्याचा कुणी असेल तर लगेच सत्ताधाऱ्याने काही केलं की सोडून द्यायचं आणि विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे. काय गुन्हा दाखल केला म्हणून विचारलं तर म्हणाले BNS 296 दाखल केलाय. पाशा पटेलांवर गुन्हा काय? BNS 296. काय असतं BNS 296? तर म्हणे एखादं काहीतरी अश्लील गाणं बिनं वाजवल्यावर आणि दंड किती त्याला? 1000 रुपये. म्हणजे पीपल हू हॅव्हिंग अ कपॅसिटी टू पे 2000 रुपीज ही कॅन हॅरॅश अट ट्वाइस. ज्याच्या खिशात 2000 रुपये असतील तो 2 वेळा अशा पद्धतीने गलिच्छ भाषा करू शकतो. ज्याच्या खिशात 5000 रुपये असतील तो 5 वेळा गलिच्छ भाषा करू शकतो. 1000 रुपये हा दंड आहे. 1000 रुपये हा दंड आहे. इतक्या गलिच्छ पद्धतीने एखादा माणूस बोलतो आणि देवेंद्र फडणवीसांना याच्यामध्ये यथकिंचितही वाईट वाटत नाही. एरवी त्यांच्या भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका अगदी आकाश पाताळ एक करून सोडतात, पण याच्यावर त्यांना काहीच बोलावंसं वाटलं नाही. चकार शब्द त्यांना काढावंसं वाटत नाही. काय गलिच्छपणा, काय गलिच्छपणाचं राजकारण. दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या, शेतकऱ्यांचा विचार नाही. एक असं स्टेटमेंट दाखवा आणि जाहिराती तर किती बाबा 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 बाबा.
टीव्ही लावली की त्याचीच जाहिरात, टीव्ही लावली की त्याचीच जाहिरात, कुठं बी गेलं की त्याचंच बॅनर. अरे किती जाहिराती करतो बाबा, पैसा कुठला आला? आमच्याच खोक्यांचा ना, आमच्याच GSTचा, आमच्याच कष्टाचा. आमच्या सोयाबीनमध्ये काटा मारला, आमच्या कापसात काटा मारला, आमच्या दुधात काटा मारला, आणि ती सगळा पैसा आता जाहिरातीत बाहेर काढता होय. पण राजे हो, नीट समजून घ्या, जाहिरात कशाची असते? मी लाख वेळा सांगते, जाहिरात दुधाची नसते. तुम्ही नेटफ्लिक्स बघा, अमेझॉन बघा, मोबाईल तुम्ही असा असा स्क्रोल करा. तो स्क्रोल केला ना तुम्ही पिक्चर बघताना, तुम्हाला त्याच्या जाहिरात दुधाची दिसत नाही, तुपाची दिसत नाही, बदामाची दिसत नाही, काजूची दिसत नाही, व्यायामाची नाही, योगकर्माची नाही, पंचकर्माची नाही, कीर्तनाची नाही, अध्यात्माची नाही, कशाची जाहिरात दिसत नाही. जाहिरात कशाची असते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची असते? खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार, आप मैं और बैक पैपर सोना. जाहिरात कशाची असते? बोलो जुबा केसरी. जाहिरात वाईट गोष्टींची असते. दादा हो, शिंदे फडणवीस वाईट विचारांचे आहेत, म्हणून त्यांना जाहिराती कराव्या लागतात. बाटगा अधिक कडवा असतो, ओरिजिनलला बोलायची गरज पडत नाही. राम शिंदे असतील किंवा अजून कोणी असतील, या सगळ्या लोकांच्या लक्षात एक आलंय की ह्यांनी किती बी लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका दाजी, लाडका मेहुणा, लाडका पाहुणा काही जरी म्हणलं तरी महाराष्ट्रामधलं जर एकूण वातावरण बघितलं आणि कितीही सर्वे काढले तर लाडकं नेतृत्व म्हणलं कोण की महाराष्ट्रात 2च नावं पुढे येत आहेत सध्या. एक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरं सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी अत्यंत जबाबदारीने सांगते, आज 22व्या जिल्ह्यात आहे. मी गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, अगदी तिकडे धुळे, नाशिक, मिरज, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण या सगळ्या भागातून फिरून आले. खात्रीनं सांगते, ह्यांनी टीव्हीवर किती बी जाहिरातीचा ऋतू लागू देत, अख्ख्या महाराष्ट्राचं ठरलंय वातावरण फिरलंय. आणि 23 तारखेला विजयाची तुतारी वाजणार आहे. राजे हो, हे पक्क ठरलंय लोकांचं, कारण लोक यांच्या या सगळ्या गलिच्छ वागण्याला कंटाळलेत. लोकांना हे गलिच्छ वागणं आता सहन होत नाहीये. मी एवढं सगळं फिरून आल्यावर माझ्या लक्षात आलं, आणि अनेक बुद्धिजीवी सांगतात, पत्रकार सांगतात, खाजगीत बोलतात, ते म्हणतायत हे लाडकी बहीण यांना कटेंगे बटेंगे करावं लागले. अरे काय कटत नाही, भेटत नाही. असलं कुठं होत असते काय? सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, दुधाला भाव द्या, विषय संपला. लेकरांना शिक्षण द्या, गोरगरिबाला जगू द्या, संपलं. कायद्यानं चला, संपलं. हे सगळं लक्षात घ्या दादा हो. कालपर्यंत महाराष्ट्रातल्या गावगाड्यातले लोक गुण्या गोविंदाने राहत होते. इथला मराठा साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, रामोशी, बेरड, बेस्तर, बेलदार, घिसाडी, कैकाडी, पारदी, आरादी, भराडी, गोंधळी, सिक्कलगार, चित्रकथी, माकडवाले, जगवाले, अस्वरवाले, गारोडी, ही सगळ्या जाती धर्माची माणसं, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, सगळी गुण्या गोविंदाने एकत्र नांदत होती. गावगाड्यामध्ये सगळे एकत्र राहत होते. एखाद्या आमच्या मराठा समुदायातल्या माय माऊलीला संक्रांतीला सुगड पाहिजे असेल, ती कुंभाराळीला जायची, सुगड घेऊन यायची. कुंभाराळीतल्या बाईला नवरात्रात माळ पाहिजे असेल, ती माळी गल्ला जायची, माळ घेऊन यायची. माळी गल्ल्यातल्या वाटत असेल की शेताला आऊत झुपायचंय, जोत घ्यायचंय, नांगर घ्यायचंय, ते सुताराकडे जात होतं, जोत घेत होतं, आऊत घेत होतं, नांगर घेत होतं. सगळे कसे एकत्र राहत होते, गुण्या गोविंदाने राहत होते. पण देवेंद्र फडणवीस या माणसाने जाती जातीत विष पेरायचं काम केलं. या माणसाने माणसात माणूस ठेवला नाही. धर्म आणि जातीच्या नावावर वारंवार यांना राजकारण करावं लागतंय. आधी यांनी हिंदू मुस्लिम केलं. त्यांच्या लक्षात आलं की हिंदूही समजदार आहेत, मुसलमानही समजदार आहेत. मग काय करावं? मग त्यांनी मराठा ओबीसी करायला सुरुवात केलं. का करतायत असं? ते असं करतात कारण त्यांना माहिती आहे ते विकासावर बोलू शकत नाहीत. इथल्या बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या का नाही त्यावर ते बोलू शकत नाहीत. शेतमालाला हमीभाव दिला का नाही त्यावर ते बोलू शकत नाहीत. महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलू शकत नाहीत. म्हणून जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करायचं त्यांनी ठरवलं. दादा हो, तुम्हाला आपण जात आणि धर्म सोयरीक करताना बघू, परंतु लोकप्रतिनिधी निवडताना आपल्याला इलेक्ट्रोल मेरिट बनावं लागेल. मी मागेही म्हटलं होतं आणि पुन्हा एकदा सांगते, माझा रस्ता चुकला, मी परत कंटाळून वैतागून पुढे निघून गेले होते. फार पुढे तिकडे मी 100-110 किलोमीटर गेले. मी जवळपास 7:30 वाजता माझं आणि रोहित दादांचं बोलणं झालं. म्हटलं दादा येत नाही, आता वैतागले मी, मला चुकीचा पत्ता सांगितला गेलाय, कॉन्टॅक्ट झाला नाही, मी कर्जत समजून निघाले होते आणि मध्येच काहीतरी तुम्ही आता नानच सांगितलेलं आहे. ते म्हणले ताई तुम्ही परत या.
म्हटलं आता माझं पोचणं होतंय का नाही. एवढ्या रिमोट एरियातनं मी येऊ शकले. हेच कर्जत मी आधी बघितलंय, हाच भाग मी आधी बघितलाय. इथं पारधी हत्या झाली होती, त्यावेळेला त्या पारधी हत्याकांडासाठी मी आलेली आहे 7-8 वर्षापूर्वी. तेव्हाचा कर्जत जामखेडचा परिसर आणि आत्ताचा कर्जत जामखेडचा परिसर याच्यात जमीन आसमानचा फरक दिसतो. हा बदल दिसतो तो रोहित दादामुळे. ही प्रगती दिसते ती रोहित दादामुळे. कारण रोहित दादांना ज्या पवार साहेबांचं बाळकडू लाभलं त्या पवार साहेबांनी विकासाची व्याख्या सांगितली. याच्यातला एकही माणूस प्रकल्पावर बोलू शकत नाही, संस्थात्मक कार्यजाळ्यावर बोलू शकत नाही. राम शिंदे, मला आश्चर्य वाटलं त्यांच्यासोबतचे सगळे माणसं, ते कोण राळेभात होतो, कोण ते काय काय होते, आणि सगळे प्राध्यापक होते. म्हण काय शिकवत असतील कॉलेजात. अरे मास्तर आहो की तुम्ही. अरे मास्तरांनी काय शिकवायचं असते. अरे मास्तर म्हणल्यावर जिसका माँ का स्तर होता है वो मास्तर होता है. आणि मास्तरांनी जर असं वाया गेल्यासारखं बोललं तर पिढ्या खड्यात घालतो का काय तुम्ही. दादा हो, हे कर्जत जामखेडच्या लोकांनी ठरवायचंय. अशा छिचोर थिल्लर लोकांच्या हातात हे कर्जत जामखेड द्यायचं का सभ्य आणि सुसंस्कृत लोकांच्या हातात द्यायचं. डिसिजन इज युअर्स. मी अजिबात तुम्हाला आता विनंती करत बसत नाही. कारण तुम्ही काय, तुम्ही दुनियाची हुशार माणसं होतं म्हणलं तर ताकद काय, अख्खं जेवण तुम्हाला कळतंय. तुम्हाला एवढं कळलं नका की इतक्या वाईट पद्धतीने जर कुणी बोलतं येऊन तर त्या माणसांचा बंदोबस्त काय केला पाहिजे. दादा हो, जर या लोकांना अजून एक गोष्ट आहे. अरे नखा बोटानं साधा आपण एखादा एक रूम जरी बांधला ना दगड माती विटाचा, आणि त्या घरातनं आपल्याला कुणी बाहेर काढायला लागलं, आपल्या डोळ्याला धारा लागतील. की अरे आमचं कष्टानं बांधलेलं आहे. ज्या पवार साहेबांनी कष्टाने पक्ष उभा केला तो पक्ष त्यांचा अख्खा फोडून त्या पक्षाचं नाव चिन्ह सगळं काही दुसऱ्या कोणाला तरी द्यायचं ठरवलं. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी पक्ष उभा केला त्यांच्याच लेकाला त्या पक्षातनं बाहेर काढायचं आणि त्याचं नाव चिन्ह चोरायचं. कुणामुळे हिम्मत झाली. ही हिम्मत झाली देवेंद्र फडणवीसमुळे. सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड एकनाथ शिंदे म्हणतात की मी हे करूच शकलो नसतो, पण आमच्या पाठीमागं कलाकार होते देवेंद्रजी, ते मला रात्री वेषांतर करून भेटायला येत होते. कोण म्हणतंय. एकनाथ शिंदे म्हणतात. स्वतः आमची भाऊजाई म्हणते, स्वतः आमची भाऊजाई अमृता वहिनी म्हणते. देवेंद्र असा हुडीबिडी घालून जायचा, असा गॉगल विगल घालायचा आणि रात्रीच्या अंधारात रात्रीच अंथरुणातनं जायचा. मी म्हणायची देवेंद्र तू असं कुठे जातोयस आणि काय करतोयस देवेंद्र. मग मला कळलं की देवेंद्र तर पक्ष फोडत होता. कुणी पक्ष फोडले. देवेंद्र फडणवीसांनी. राष्ट्रवादी कुणी चोरायला लावली. देवेंद्र फडणवीसांनी. शिवसेनेचं वाटोळं कुणी केलं. देवेंद्र फडणवीसांनी. या महाराष्ट्राचा सगळा राजकीय स्तर कुणी खालावला. देवेंद्र फडणवीसांनी. त्या देवेंद्र फडणवीसांनी नेते घडवले नाही दादा हो. नेते घडवणारा चाणक्य असतो. ह्यांनी काही नेते बिते घडवले नाही, काय नाटक केलं नाही. अरे जर पवार साहेबांना जर म्हटलं की तुम्ही कुणाला घडवलं तर आपण सांगू शकतो. दिलीप वळसे पाटील असतील, प्रफुल्ल पटेल असतील, किंवा अगदी तिकडचे हसन मुश्रीफ असतील, किंवा स्वतः अजितदादा असतील. या सगळ्यांना कुणी घडवलं तर पवार साहेबांनी घडवलं. बाळासाहेबांनी कुणाला घडवलं. अनंतराव अडसूळ असतील, चंद्रकांत खैरे असतील, नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, कुणी घडवलं. बाळासाहेबांनी घडवलं. देवेंद्र फडणवीसने कुणाला घडवलं. देवेंद्र फडणवीसने लोक चोरले. आज घडीला भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी राहिली नाही. आज घडीला भाजप म्हणजे भाड्यानं जमवलेली पार्टी झाली. देवेंद्र फडणवीसांनी सगळीच्या सगळी माणसं ब्लॅकमेल करू नेली. दादा हो, एक काळ तुम्ही विचार करा. तुम्हाला साधारण बिडी माहिती असेल है का नाही. आपण बिडी ऐकली होती 10-5 वर्षापूर्वी. काळी ऐकली होती, पुन्हा शिडी बी ऐकली. ईडी कधी ऐकली. देवेंद्र फडणवीसच्या काळात. ज्याला ईडी लावली ते सगळे गेले, पण गेलेल्या कुणाला तरी शिक्षा झाली का. जे गेले ते तिकडे वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघाले. ब्लॅकमेल करून माणसं नेली. ब्लॅकमेल करू एकेकाला गायब केलं आणि हा महाराष्ट्राचं वाटोळं करायचं पाप केलं. हा महाराष्ट्राची घडी जर पुन्हा एकदा नीट बसवायची असेल आणि महाराष्ट्रात जर सरकार बदलायचं असेल, आणि होय पोलिस ऐकत असतील, मला काही दिसेना म्हणून जरा बोलणं गेले. मला माहिती आहे पोलिसांचा माझ्यावर लय जीव आहे. दादा हो, 1000 रुपयाचा दंड असणारी शिक्षा तुम्ही आज पाशा पटेलसाठी ऐकवली आहे. कायदा काय असतंय ते आम्हाला बी कळतंय राजे हो. काहीच काळजी करू नका. 1 महिन्यानंतर मी तुमच्या सोबत आणि तुम्ही माझ्या सोबत आहे. सांगितलं.
महाराष्ट्रातल्या लेकीबाळींची सुरक्षा देण्यासाठी आता कुटुंब प्रमुखांचं राज्य आलं पाहिजे. होय, हे सरकार बदललं पाहिजे. आणि आपला किती नंबर आहे? हा दादा हो, चुलीला दगड किती असतात? भाजपला राणेंचा गेम करायचा आहे. जर गेम करायचा नसता तर निलेशला शिंदे जवळ जायला दिलं नसतं. मुख्यमंत्री पदासाठी शिंदे आणि फडणवीस एकमेकांची गडीबात करत आहेत. नितेश राणे आणि निलेश राणे यांचा भाजपला गेम करायचा आहे आणि ते उदय सामंत यांना देखील आवडेल असं भाकीत सुषमा अंधारे यांनी आता वर्तवलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्याबाबत नवं भाकीत वर्तवलं होतं. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे भाजपच्या तिकिटावर आणि दुसरे पुत्र निलेश राणे हे शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी लढवत आहेत. आता याच मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी नवं भाकीत वर्तवलं आहे. भाजपला राणेंचा गेम करायचा आहे म्हणून त्यांच्या दोन्ही पुत्रांना दोन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवायला सांगितलंय असा दावा सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात केला आहे. महायुतीला उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यासाठी आज कोकणात आले होते. नारायण राणेंचे 2 मतदारसंघात 2 मुलं आमदारकीला उभे आहेत तर स्वतः वडील खासदार आहेत. तिसरा मुलगा असता तर त्याला नारायण राणेंनी सावंतवाडीमध्ये उभं केलं असतं. त्यांना विकासाचा ध्यास आहे. त्यांना असं कोणतं पद मिळालं नाही की ते विकास करू शकले नाही. जो माणूस मुख्यमंत्री असताना विकास करू शकला नाही तर अजून कोणतं पद पाहिजे होतं त्यांना विकास करण्यासाठी, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी नारायण राणे आणि नितेश राणे निलेश राणे यांच्यावर केलाय. निलेश राणे आमचे स्टार प्रचारक. ट्रम्प तात्यांच्या ऐवजी नारायण राणेंना पद दिलं पाहिजे होतं. कोकणात दहशत आहे ती दूर करण्यासाठी आम्हाला मत हवंय. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. निलेश राणे जेव्हा तोंड उघडतात तेव्हा महाविकास आघाडीचे मते वाढतात. ते आमचे स्टार प्रचारक होतात असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला. ज्या एकनाथ शिंदेने चित्रपट बनवले त्यांनी धर्मवीर 3 काढावा आणि निलेश राणेंची मुक्ताफळ दाखवावीत. बाळासाहेबांना खुनी आरोपी बोलणारे निलेश राणे शिंदेंना चालतील का? शिंदेंनी निलेश राणेंच्या वक्तव्याबाबत प्रचार सभेत बोलावं. चिखलफेक करणारे निलेश राणे शिंदेंना चालतील का? नारायण राणे यांनी चिन्ह संपवण्याचा घाट घातला, त्या चिन्हावर लढणारे राणे चालतात का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय. राणेंना पाडण्यासाठी भाजपा प्रयत्नशील. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भांडवल केलं जात आहे. नारायण राणेंची कार्यपद्धत शिंदेंना मान्य आहे का? राणेंनी कोकणात कायम लुटून खाण्याचा प्रयत्न केलाय अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच राणेंना पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. फडणवीस यांची दोन्ही फीत फिरते त्यावरूनच समजतं कोकणातील सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार. यावेळी खुद्दारी विरुद्ध गद्दारी अशी लढत आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.